आरू काय करते? तुला छोटा भीम आवडतं का? बर, कधी काढायचं? हा का? बर बर, चालेल. नमस्कार मित्रांनो, मी ashok parkhe, माझ्या सपोर्ट माय आर्ट चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी आपल्याला छोटा भीमचं स्केच कसं करायला पाहिजे हे साध्या आणि सोप्या भाषेत मी सांगणार आहे, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल. ठीक आहे. आज आरूने विषय काढला अंकल की छोटा भीमचं स्केच करून दाखवा, आम्हाला शिकवा. मग आता मी दाखवतोय, लक्ष देऊन बघा तुम्ही. आरू, तू एबीसीडी नंतर काढ ना बाई. तुला सांगितलं होतं ना छोटा भीमचंच काढायचंय. मी जसं काढील ना इकडं तसंच तू काढायचं, सोपं. हा, तू याच्यावर काढायचंय बरं का. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर, आणि लाईक करा, कमेंट करा काही तुम्हाला सुचवायचं असेल तर, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. तर छोटा भीम बनवण्यासाठी आरू इकडं लक्ष दे. ते नंतर मनाने उद्योग करू नको, इकडं माझ्याकडे लक्ष दे. दादू इकडे लक्ष दे. हा, मी इकडे वरती ना तुम्हाला काढून दाखवत होते, तुम्ही खाली काढून काढून बघायचंय. ए पोरा, अरे वरती बघ ना दादू, तू तो पार झोपून कलेक्टर होतो काय ना आता. हा, तर सगळ्यात आधी छोटा भीम बनवताना आपल्याला इथं हा झाला लंबगोल. हा जो झाला ना, हा लंबगोल झाला. काय झाला? लंबगोल. तू काढून दाखव तसा लंबगोल. हा झाला लंबगोल. मला बसत असं झूम केलं. हा झाला लंबगोल. असा लंबगोल काढा तुम्ही दोघं जण. कागदाच्या मध्यभागी हा लंबगोल मी केलाय. दाबी इकडून काढतो. असा लंबगोल काढ. वरती बघ कसं काढलंय मी. अरे लय याच्यात मग काढू, व्यवस्थित काढ. हा झाला लंबगोल. त्याच्यानंतर या लंबगोल वरती ना मध्य रेषा अशी काढायची. इकडून आणि इकडून थोडस अंतर ठेवू. एवढं हे जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतर मध्ये इकडं म्हणजे याचे ना दोन भाग पाडले, एक इकडं एक इकडं, 1 2 3 असे एकूण 3 भाग आहेत. पण हा मधला सोडून द्यायचा आणि हा जो आहे ना, हा जो आहे ना पूर्णपणे असा गोल करून टाकायचा. हाफ गोल. इकडून पण हाफ गोल. अशा पद्धतीने गोल करायचंय. ओके. म्हणजे हे काय झाले, डोळे झाले. जे अजून होतील. साधं सिंपल पर्यंत जर केलं, तू काढ ना याच्यावरती. साधं सिंपल याच्यावरती जर तुम्ही जर दाखवलं आणि नंतर हा गोल केल्यानंतर आडवी रेषा घ्यायची आणि ते मध्ये गोल काढायचंय. मध्यभागी असा गोल घ्यायचा, असा पूर्णपणे. इकडून पण पूर्णपणे गोल घ्यायचा असा. ओके. इथं गोल इथं गोल. हा जरा छोटा वाटला, थोडा मोठा करू. थोडा वेळ शांत बस. अरे टोचू नको. हा, अशा पद्धतीने 2 गोल त्या हाफ गोल मध्ये केलेले. इथं काढ, इकडून काढ. अशा पद्धतीने गोल केलेला आहे. आरू कर तू पहिलं. हा गोल बरोबर आहे. इकडला पण तसाच कर. हा केल्यानंतर हा या ठिकाणी इथं थोडस अंतर सोडून याच्यावरती असा आट काढायचा आहे. मराठीत आत म्हणजे आपली अशी वाटी जरी म्हणून तरी चालेल. ओके. आणि इथून इकडं याच्या
रेषेत इकडं, याच्या रेषेत इकडं अशा खुणा करून घ्यायच्या आणि याशी हा गोल करून घ्यायचा. तू थोडा वेळ शांत बस ना, याच्यावर काढ तू. हा हा गोल असा या पद्धतीने करून घ्यायचा आहे. ओके. आणि याच्या खाली अजून अशी वाटी द्यायची. ओके, इथपर्यंत झालं. कळलं कळलं का? मग पुढं काढा अजून. अशी वाटी देऊन अशी हे करायची. इथपर्यंत केल्यानंतर खुशी तेवढं हलवलं ते माऊस आलो. झूम करून घ्या. तर इथपर्यंत आपण काढलंय. आरू इथपर्यंत काढलं का तू? हा दादू तू पण काढून घे, प्रयत्न करतोय. हा तर इथपर्यंत झाल्यानंतर इथं याच्या निम्म्या रेषेचं अंतर बघून आपल्याला इथं खून करायची. इकडून पण याचं निम्म अंतर बघून इकडं आपल्याला खून करायची. ही खून केल्यानंतर याला आहे ना पूर्णपणे वाटी देऊन टाकायची. अशी वाटी देऊन टाकायची. ओके. असं केल्यानंतर ही वाटी दिल्यानंतर आपल्याला इकडे आणि इकडं एवढंच अंतर आपल्याला इथं सोडायचंय. ओके. सोडल्यानंतर इथं याच्या निम्म अंतर जे आहे ते इथं, याच्या निम्म अंतर जे आहे ते इथं, आणि डोळ्यापासून एवढंच अंतर इकडं एवढंच अंतर इकडं सोडलेलं आहे. आणि ते ना पूर्णपणे असं जॉईंट करून घ्यायचं. ही रेष अशी जॉईंट करून घ्यायची. ही पण अशी जॉईंट करून घ्यायची. ओके. जॉईंट करून घेतल्यानंतर आता हा जो भाग आहे ना, हा मी अंदाजे काढल्यामुळे हा खूपच मोठा झाला. हा आपल्याला छोटा करून घ्यायचा आहे. कळलं का? छोटा कसा करायचा? इथपर्यंत जर काढलंय ना तर हा आहे ना इथपर्यंत असं ओढायची रेष, सरळ ओढायची करून. ही इथपर्यंत अशी ओढायची सरळ. ओके. याच्या रेषेत केल्यानंतर इथं गोल, इथं एवढं जेवढं अंतर आहे ना त्याच्यापेक्षा थोडस जास्त तरी असं तरी चालेल. अशी खून करून घेतल्यानंतर आहे ना ही वाटी पूर्णपणे हे करून टाकायची. इथून पण ओके. अशा पद्धतीने कंप्लीट करून टाकायचं आणि हा भाग खोडून टाकायचा. बाकीचा भाग आपण खोडून टाकायचा. आणि इथं जे आहे आपल्याला इथं गंध दाखवायचा आहे. त्याचा टेळा असा असतो. असा आपली वाटी द्यायची आणि वरून त्रिकोण करायचा, सॉरी लघुकोण उलटा. आणि याच्या काही अंतरावरती याची भवया अशा दाखवून द्यायच्या अशा. ओके. इकडून पण अशाच भवया दाखवून सरळ लाईन येतच. खालीवर नको व्हायला, त्याच्यात थोडंसं खालीवर झालं पण काय प्रॉब्लेम नाही, चांगलं वाटतं. हा. आणि इथं आल्यानंतर आरू इथपर्यंत आल्यानंतर याला खेटूनच आहे ना एक अशी वाटी असा हात वर तोडायची. ओके. आणि याच्या इथून अशी हात वर तोडली असं. ओके. म्हणजे काय, हा जो भाग आहे ना हा खोडून टाकायचा आणि हा विचारात घ्यायचा. हा डायरेक्टपणे असा, म्हणजे त्याचा भाग झाला कोंबडा. ओके. आणि हा जो आहे ना हा सरळ ही अशा पद्धतीने जॉईन करायचा.
काय मस्त मस्त नीट कर, ये पाहून कर. अशा पद्धतीने जॉईंट केल्यानंतर आता ते थोडं व्यवस्थित करून घेऊ, सारखं दिसन असं. ओके, व्यवस्थित करणं नाजूक पण. इथपर्यंत केल्यानंतर ही जी साईट आहे मला तर वाटतं जास्त झालेली, आपण थोडी कमी करू अशा पद्धतीत. ओके, आणि वरच्या मध्यभागी अशा पद्धतीने आपल्याला हे पाडायचं आहे त्याचा पुरा त्याचा. ओके, आणि इथं जे आहे ना, इथं असा कान आहे, इकडून पण कान आहे असं. ओके, अशा पद्धतीने आपण छोटा भीम केलाय. हा चुकलेला आहे मेन म्हणजे याची जी हाईट आहे ना, याच्या मानाने हाईट जास्त झालेली आहे अशी मला वाटत नाही. पण आपण त्याला व्यवस्थित करून घेऊ. पुढे गेला मार्कर, मार्करने आपण जी पाहिजे ती रेषा करून टाकू. ओके ओके मला कुठं तरी फॉल्ट वाटत आहे. ओके, झाला बोल. फॉल्ट झालेलाच आहे जरा थोडा. असं आता मला काढायला काय दुसरं असं 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 हा जो आहे ना अशी रेषा, इकडून पण अशी रेषा, आणि दिल्यानंतर त्याला इकडचा गाल तर का झाला. असा गाल हा इकडला सेम करून सोडायला लाव शाळे. अशा पद्धतीने झाली गोळी. पाला जाय घेऊन, पाला शिळेला, पाला बाकराला. मध्ये नको ना बोलू. हा झाला गंध. अंकल बरोबर आहे का? एक मिनिट पाच राहील, नंतर तू पाडा. अशा पद्धतीने हा झाला डोळा. इथून आणि इकडून अशा पद्धतीने. आता मी याच्यामध्ये मार्कर मध्ये एक करतोय, पण जी गोष्ट मला चुकीची वाटते ना ती मी दुरुस्त करून घेतोय. जी गोष्ट पडायला पाहिजे ती गोष्ट मी याच्यात दाखवत नाही. ओके, आता ही दाखवायची काही आवश्यकता नाही याच्यात. अशा पद्धतीने आणि इथे अरे गवत. इकडून पण असं, इथं कान, इकडून पण कान. अशा पद्धतीने हा झाला छोटा भीम. कसा वाटतं छोटा भीम? माझं वर चाललंय. ओके, हा झाला छोटा भीम. आणि बाकीचा नको असलेला भाग आपण खोडून टाकायचा. अंकल मस्त.
तुम्हाला छोटा भीम कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मला माहिती आहे त्यात मिस्टेक झालेली आहे, पण लहान मुलांसाठी बेसिक आकारातून बनवलेला हा छोटा भीम आहे. मला वाटतंय तुम्हाला आवडेल. जर आवडलाच तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लहान मुलांपर्यंत शेअर करा का ज्यांना चित्रकलेची आवड आहे अशापर्यंत. ओके, मी असेच दररोज आपल्याला असेच व्हिडिओ बनवत राहील. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा का पुढील सब्जेक्ट म्हणजेच पुढील कार्टून कोणतं घेऊ का ते मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने असं समजून सांगेल. ठीक आहे, तर भेटूया पुढील भागात. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.